तारीख लावा, पत्रिका लावा, काय असेल ते लावा. बघा ही तारीख आहे 6 सप्टेंबर सर ते 1955. डिस्क्लेमर लावायला हवंय का आधी? तुम्ही आज राहिलाय का? लावलं होतं ना. लावलं होतं. लावू का परत काय सर? पाहिजे तुम्हाला? डिस्क्लेमर म्हणतायत त्या, मी लावलं पण पटकन काढलं. तुम्ही तारीख बरं लावा, डिस्क्लेमर लावा. ओके. बरं आता तारीख लावा मॅडम. हो बघा, लावले. 6 सप्टेंबर 1955 सकाळी 6:35 जन्म आहे. अहमदाबाद स्थळ आहे आणि जातक पुरुष आहे. बरं आता बघा इथे 23, 25 आणि 72 ईस्ट, 72 पूर्वेला दिले त्यांनी. हां कळलं का तुम्हाला? 72 पूर्व आहे आणि हो. प्लस 5.5 म्हणजे 5.5 तास आपण बिफोर टाईम आहोत ग्रीनविच टाईम प्रमाणे. 23 हा आपल्याकडे आपण काय आहोत 72. मुंबई पण तेवढंच आहे ना 72. हम्म. हो सर. हां म्हणून हे लक्षात ठेवा. कधी कोणाला तुम्ही चर्चा करायला गेलात तर तुम्ही त्याला समजवू शकता की हे असं नाही असं आहे म्हणून. ठीक आहे. एनिवे लव पत्रिका. हा पत्रिका लावा मॅडम. शिवलग्नाची पत्रिका आहे. येस. बघा दिसते का? काय झालं, दिसते का? पत्रिका दिसते मॅडम. ओके. नाही, मला वाटलं थोडं लहान झालं की काय. नाही नाही, पत्रिकेमध्ये बघा शिवलग्न आहे, सूर्य आहे, शुक्र आहे आणि मंगळ आहे प्रथम स्थानामध्ये. हां आपण त्याला प्रथम स्थान म्हणू. त्याच्यानंतर 12व्या स्थानामध्ये गुरु कर्क राशीचा आहे. धनस्थानामध्ये बुध आहे कन्या राशीचा. तूळ राशीचा शनी आहे. वृश्चिकेला राहू आहे. मेषेला चंद्र आहे. म्हणजे आता बघा तुम्ही 3 ग्रह, एक 4, एक 5, एक 6, 7, 8 आणि 9. आता याच्यातला प्लस पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. मागच्या वेळेला मग मी तुम्हाला सांगितलं होतं की दशमेश आणि भाग्येश हे जेव्हा एकत्र येतात शिवलग्नाला त्यावेळेला एक वेगळ्या तऱ्हेचा कर्मधर्म नावाचा योग तयार होतो. कळलं का? आता थोडंसं आणखी पुढे जाऊन सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. काही अडचण असेल तर मला विचारा, नो प्रॉब्लेम. हां तर त्या ठिकाणी आपण जेव्हा सांगतो की मंगळ सूर्य हे जर मंगळ आणि शुक्र हे जर एकत्रित असतील तर त्यावेळेला एक वेगळ्या तऱ्हेचा राजयोग होतो. गॉट इट? बरोबर आहे ना? होय सर. हां पण त्याच्यामध्ये राजयोग जेव्हा हानिकारक ठरतो तो कसा ठरतो तुम्हाला सांगतो. जर समजा शुक्र आणि मंगळ ह्यांचा समसप्तक योग होऊ शकतो, होऊ शकतो, नाही होऊ शकत असं नाही. शुक्र मंगळ ह्याचा केंद्रयोग होऊ शकतो, नाही होत का? होईल. होऊ शकतो की नाही? येस. बरं. होऊ हो. शकतो. शुक्र मंगळ षडाष्टक होऊ शकतो. म्हणजे एक आपण जर पाहिलं तर जो शुक्र मंगळ शिवलग्नाला राजयोगकारक होऊ शकतो तोच शुक्र मंगळ शिवलग्नाला हानिकारक पण होऊ शकतो. गॉट इट? हो सर. म्हणजे हो सर. तिथे शुक्राचं आणि मंगळाचं जे नातं आहे ते नातं एकत्र आल्यानंतर ते दशमाधिपती, भाग्याधिपती, कर्म आणि धर्म ह्याच्यामध्ये जर ते एकत्र असतील तर तो चांगला फलादेश देतो. आणि जर तो विरुद्ध असेल आणि केंद्रयोगात असेल तर त्या शुक्रमंगळाचा राजयोग होत नाही, त्या ठिकाणी हानिकारक तो ठरतो. म्हणून बऱ्याच वेळेला पत्रिका पाहतेवेळी तुम्हाला
असं विचार केला पाहिजे की हा शुक्र मंगळ केंद्र योगात आहे, समसप्तक योगात आहे, षडाष्टक योगात आहे, तर त्याचा राजयोग तिथे होणार नाही. ते एकमेकाला त्रास देतील. तर ते कुठले त्रास असतील तर शुक्र हा डेलिकेट प्लॅनेट आहे आणि मंगळ हा त्याचा छळ करेल. म्हणून त्या ठिकाणी पराक्रमेश आणि दशमेश शिवलग्नाला स्पेशली तिथे निश्चितच हानिकारक घटना घडू शकते. आता ह्याच्यामध्ये आणखी एक प्लस पॉईंट तुम्हाला मी सांगतो की लग्नेश लग्नात आहे, हा प्लस पॉईंट आहे. गुरु उच्चीचा आहे, हा प्लस पॉईंट आहे. बुध उच्चीचा आहे, हा प्लस पॉईंट आहे. शनी उच्चीचा आहे. तुम्हाला फार कमी पत्रिकेमध्ये असं आढळेल की गुरु उच्चीचा आहे, शनी उच्चीचा आहे आणि बुधसुद्धा उच्चीचा आहे. म्हणजे हे एक प्रकारचे भिन्न भिन्न असे राजयोग आहेत. गुरु 5व्या दृष्टीने राहूच्या मुखात पाहतोय. राहू हा वृश्चिकेचा आहे, पण गुरु हा षष्ठावर पाहतोय आणि तसाच गुरु हा अष्टमावरती पण त्याची दृष्टी आहे. मग अशा वेळेला फलित करते वेळी तुम्हाला फलित कसं करायचं आहे तर मागे आपण शिकलो होतो. मार्केश हा जर उच्चीचा असेल तर बघा शिवलग्नाला सप्तमेश मार्केश आहे की नाही, आणि तो उच्चीचा झालेला आहे. बरोबर आहे. हो सर. म्हणजे मार्केशाचा दोष या जातकाला त्रास होणार नाही. तसाच धनस्थानामध्ये असणारा बुध हा सुद्धा मारकस्थानाचा अधिपती आहे आणि तो सुद्धा त्याच्याच राशीमध्ये उच्चीचा झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे त्याला मारकस्थानाचे त्रास होणार नाही. कळलं. पत्रिका वास्तवे या सगळ्या अँगल्सचा विचार करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये चंद्र आणि शनी हे समसप्तक योगात आहेत. तुळेचा शनी आहे. आज मी थोडासा एक फार वेगळा विषय तुम्हाला शिकवणार आहे, कारण का की तुम्हाला असते असते तुम्ही फार डेव्हलप होत गेलेले आहात. तर शनी आणि चंद्र हे दोघंही प्लॅनेट हे इक्वेटरला आहेत. हो सर. कुठे आहेत? इक्वेटरला आहेत. बरोबर आहे की नाही. हो सर. हो. मंगळ हा जो आहे हा प्रथम स्थानामध्ये आहे आणि तो कक्षेच्या पलीकडचा ग्रह जो आहे तो लग्न स्थानामध्ये आलाय आणि तो राजयोग करणारा ग्रह आहे. शिवलग्नाला राजयोग करणारा कोण ग्रह आहे? कोणता? मंगळच आहे ना. मंगळ आहे. तो तिथे प्रथम स्थानात बलवान आहे. रवी सोबत आहे, लग्नेश लग्नात आहे. चंद्र भाग्यात आहे आणि तो बलाढ्य राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये आहे. आता ह्या चंद्राला दुःख येणार हे निश्चित आहे, पण तरी सुद्धा तो परिपक्व आहे. कळलं. आता अशा वेळेला तुम्हाला जेव्हा फलादेश द्यायचा आहे तर ही व्यक्ती जी आहे ही फार मोठी व्यापारी आहे. मग आता जर समजा तुम्ही अंदाज विचार केला ह्या कुंडलीचा तर तुम्हाला वाटत नाही का की ही कुंडली एकदम बलवान आणि पॉवरफुल आहे? आहे ना. चांगलीच हो बलवान. सर. हो. म्हणजे जिथे 3 ग्रह लग्नी आले, 3 ग्रह जे आहेत ते उच्चीचे आहेत आणि त्यात मारकस्थानाचा त्रास जो आपण म्हणतो नेहमी, तर तशा स्थितीमध्ये सुद्धा त्या जातकाला असं घाबरण्याचं कारण नाही. मंगळ राहूच्या मुखात पाहतोय, गुरुसुद्धा राहूच्या मुखात पाहतोय. मंगळ भाग्येश आहे, मंगळ चतुर्थेश आहे आणि गुरुसुद्धा पाहतोय तिथे. आता तुम्ही विचार कराल की ह्या माणसाच्या ह्याच्यामध्ये हा कसं हे करतो. चतुर्थ स्थान बिघडलेलं आहे पूर्णपणे. मग हा कुठे वास्तव्य करत? हा इंडस्ट्रियलिस्ट आहे. कळलं. तुम्ही काही काही लोकांची पॉलिसी आहे ना ती विचार कल्पनेच्या पलीकडे आहे. या माणसाचं नाव सांगत नाही मी तुम्हाला, पण ह्या माणसाचं दिल्लीमध्ये फार मोठं हॉटेल आहे आणि त्याचा टॉप फ्लोअर हा साधारणतः 4000 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्या हॉटेलमध्ये ह्याचं रेसिडेन्स आहे 4000 स्क्वेअर फीटचं. आता अशी व्यक्ती गुरु राहूच्या मुखात पाहतोय,
मंगळ राहूच्या मुखात पाहतोय, मंगळ राजोगकारक आहे, मंगळ लग्नी आहे. सगळ्या गोष्टीवरती मात करून याने यश मिळवलेलं आहे. त्रिकोणाधिपती उच्चीचा आहे, त्रिकोणाचा अधिपती रवियुक्त आहे आणि दशमाधिपती रवियुक्त आहे. आणि अशा तऱ्हेने हा इंडस्ट्रियलिस्ट एक अतिशय चांगल्यापैकी यशस्वी पत्रिका म्हणून त्याचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. आता चतुर्थेश रवियुक्त आहे, दशमेश रवियुक्त आहे. युक्त आहे. याला त्रास झाला नसेल असं बिलकुल नाही. त्रास हा झालेलाच आहे आणि अतिशय संकटातून मार्ग काढत 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 याने आपलं साम्राज्य निर्माण केलंय. आणि असं तसं नाही, चांगलंच म्हणजे 1000 कोटीच्या पुढे. म्हणजे कधी कधी एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेला प्लॅनेटरी पोझिशन ही किती बलवान असेल, संकट जरी आली तरीसुद्धा त्याच्यावरती मात करून विजय संपादन करण्याची जर प्लॅनेटरी पोझिशन असेल तर अशी संकटे अनेक लोकांना येत असतात आणि ते संकट त्याच्यावरती मात करून जगण्याचा प्रयत्न करतात आणि ते सतत प्रयत्नवादी असतात. तर तसं हे शिवलग्न, लग्नेश लग्नात आणि त्या ह्याच्यामध्ये मंगळ लग्नात त्रिकोणाचा स्वामी लग्नी आहे. दुसरा भाग तुम्ही जर बघितला तर एका तत्वात रवी, एका तत्वात चंद्र हा राजयोग आपण नेहमी चर्चा करतो की नाही. हो 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 पण सर. हा पण भाग विसरायचा नाही. त्यात रवी किंवा गुरु, रवी किंवा चंद्र हे जर गुरुच्या केंद्रात असतील तर तो एक ॲडिशनल राजयोग तयार होतो. पत्रिका वाचण्याचे अनेक प्रकारचे नियम आहेत. ते नियम आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवून तिथे आपल्याला प्रस्तावना मांडली पाहिजे. प्रस्तावना मांडतेवेळी तुम्हाला तुमच्या हातात किती साहित्य आहे आणि तुम्ही त्याच्यावरती किती भाष्य करणार आहात आणि तुम्ही किती विवेचन करणार आहात किंवा जातक तुमच्याकडे आल्यानंतर पत्रिका कितपर्यंत तुम्हाला कळलेली आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. काय वाटतं, बोला. माझं हे दिसतंय का तुम्हाला चित्र? दिसतंय दिसतंय. हो सर. आता सांगा तुम्हाला काय म्हणायचं आहे की अशा तऱ्हेने ही पत्रिका असल्यावरती एक जस्ट कॅल्क्युलेशन मी तुम्हाला शिकवलं की किती फेवरेबल. आता तुम्ही तो अर्धकाल सर्पयोगच्या मागे लागलात तर पत्रिका वाचू शकणार नाहीत. ते सगळं काम आपलं नाही. ते सगळं काम आपलं नाही आहे. सगळीकडं एका बाजूलाच आहे, वरती आहे, तू वरती जाणार, तू खाली येणार वगैरे वगैरे, हे आपलं काम नाही आहे. आपलं काम आहे की जो तुझ्या पत्रिकेतली शक्ती किती आहे आणि शेवटी एनर्जी तुमची जीवनामध्ये काम करते हे निश्चित आहे की नाही मला सांगा. मग बरोबर आहे. ती एनर्जी हो रवी सर. पण रवी देऊ शकतो, गुरु देऊ शकतो, सूर्य देऊ शकतो, गुरु देऊ शकतो. एकटा बुध जर असेल तर तो सुद्धा देऊ शकतो. मग तिथे त्या ठिकाणी राहू असेल तर राहूच्या कारवाया अंतर्गत असतात. तो आतल्या गाठीचा असतो. देखताय भजिया मागताय जलेबी अशी भानगड असते त्याच्याकडे. मी सांगतो एक, बोलतो एक, असा भाग आहे. मग तिथे कुठला ग्रह आहे, केतू असेल तर कधी कधी त्या ठिकाणी विक्षिप्तपणा तयार होतो माझ्यासारखा. असं आहे. सर, बोला. अर्धकाल सर्प वगैरे विचारात नाही घ्यायचे, पण ह्या राहूकेतूंनी सुद्धा अडचणी निर्माण केलेले असणार आहेत. पण तुम्ही दरवेळेला सांगता की बुध चांगला असणं व्यक्तीचं खूप महत्वाचं आहे. येस. आणि इथं बुध कुठल्याही पद्धतीने अडचणीत पडलेला नाहीये, उच्चीचा आहे, जरी तो मार्केश असला तरी. आणि दुर्दम्य आशावाद ज्याला म्हणतो आपण, तो प्रचंड ह्या व्यक्तीमध्ये आहे. जिद्द तेवढीच आहे आणि बुद्धीची साथ. ह्या सगळ्याच्या जोरावरती त्यांनी अडचणींवरती मात करूनच ही व्यक्ती तुम्ही जसं सांगितलं तसं आज एवढ्या मोठ्या म्हणजे झालेली आहे ती.
फार त्या मोठे. दृष्टीनेच बघायला गेलं तर केंद्र कोणाधिपती सुद्धा जो राजयोगकारक सिंह लग्नाला ठरतो तो सुद्धा इथं लग्नी आहे. शिवाय रवीची साथ आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टीनेही काहीतरी वेगळेपण ह्या व्यक्तीने निश्चितच स्वतःमध्ये निर्माण केलेलं असेल असंही मला वाटतंय. एक बरोबर आहे. इंडस्ट्रियलिस्ट म्हणलात ना तुम्ही सर? पण सांगतो मी, म्हणजे तुम्ही बोला, हा. तुम्ही विचार मांडा, मग मी आय विल तर फिनिश. त्या दृष्टीने सुद्धा म्हणजे जिद्द खूप महत्वाची आणि सगळ्यात हे सगळे जे तुम्ही सांगितले ग्रह त्याच्याबरोबर बुधाची सुद्धा ह्याच्यामध्ये जी काय म्हणू त्याला भूमिका भूमिका. भूमिका हो ती खूप ह्या व्यक्तीला उपयोगी पडलेली असणार आहे. त्याच जोरावरती ही व्यक्ती बऱ्यापैकी पुढे गेलेली आहे. बाकीचे रवी मंगळाची तर साथ आहेच, येस. नो डाऊट. गुरु चांगला आहे, शनी चांगला आहे, पण बुधाची सुद्धा तेवढीच साथ आहे. कारण दरवेळेचं तुमचं वाक्य ते माझ्या लक्षात येतं. मी प्रत्येक पत्रिका बघताना पहिला बुध चेक करते आणि ह्या कुंडलीमध्ये तर म्हणजे कुठल्याही प्रकारे दूषित झालेला नाहीये. त्यामुळेही ह्या व्यक्तीला जे काही यश मिळालंय ते दुर्दम्य आशावाद आणि बुद्धीच्या जोरावरतीच त्यांनी कमवलेलं आहे आणि बाकीच्या ग्रहांची साथ तर उत्तम मिळालेलीच आहे. बरोबर. बरं. आता बघा, आणखी तुम्हाला मी सांगतो मॅडम. हा. लग्नी रवी आहे. हो. या माणसाचं जयपूरमध्ये मोठं हॉस्पिटल आहे. बर. रवी ओके. आरोग्याचा कारक आहे, हो हो हो. बरोबर आहे. बरोबर. त्याच्यानंतर मंगळ आहे, मोठी फॅक्टरी आहे. बर. त्याच्यानंतर शुक्र आहे, मोठं हॉटेल आहे. अरे बापरे. आणि त्या हॉटेलच्या शेवटच्या मजल्यावरती त्याचं वास्तव्य आहे. आणि तो अबाउट 4000 स्क्वेअर फूटचा स्क्वेअर एक फ्लोअर फूटचा. आहे. हो हो. एक अख्खा फ्लोअर बरोबर आहे. म्हणजे तिथे बरोबर. कोणीही आतमध्ये जाणार नाही, येणार नाही. फक्त सेपरेट लिफ्ट आहे आणि ती हा. ह्याच्यासाठीच आहे. वा. मस्त. आणि यू विल नॉट बिलीव्ह मॅडम, किती लोकांची श्रीमंती असते की त्याच्या घरामध्ये कार पार्किंग आहे स्वतःचं. अरे बापरे. छानच सर. मस्तच. आणि आपल्या मुंबईमध्ये पण एक ज्योतिषी आहेत. हा. आता मी तुम्हाला नेहमी सांगतो, सगळ्यांना सांगतो, म्हणजे तुम्हाला नाही, सगळ्यांना सांगतो की ज्योतिषमध्ये पैसे कमवा, चांगले पैसे आहेत. आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव शिंदे आहे. त्याने पण घर घेतलं आता मुलुंडला. बर. तर त्याने घर घेताना त्याच्या घरामध्ये गॅरेज येईल बर. कार. आणि अशा अच्छा. तऱ्हेचं घर घेतलंय. आणि ते सुद्धा फक्त ज्योतिषच्याच इन्कम वरती. बापरे. कळलं? तुम्ही एक गोष्ट आणखीन एक सांगता दरवेळेला सर की मोठ्या मोठ्या लोकांच्या पत्रिका तुम्ही पाहण्यासाठी म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा की मग त्यावेळी राजकारणी असोत किंवा मोठे इंडस्ट्रियलिस्ट म्हणून किंवा आणखीन असे तुम्ही पत्रिका पहा ज्यांच्याकडून तुम्हाला त्यांचा वरद हस्त राहिला तर तुम्ही बऱ्यापैकी पुढे पण जाऊ शकता. अशी हम्म, तुम्ही उदाहरणं पण काय काय वेळेला दिलेली आहेत. हम्म. म्हणजे अगदी एखाद्या ब्राह्मणाला भूमिदान द्या म्हणल्यानंतर अख्खाच्या अख्खा फ्लॅट त्यांना दिलेला आहे, हो, आहे आहे. बंगला दिलेले आहे. अशी तुम्ही उदाहरणं दिलेली आहेत सर. येस येस येस. हो हो. तर आमचा राजकुमार बरोबर. शर्माला दिलेला बंगला अख्खा. तो पण हो आमचा हो मित्रच आहे. हो. तुम्ही सांगता ते दरवेळेला उदाहरण राजकुमार म्हणून. हो राजकुमार शर्मा पण आमचा मित्रच आहे. हा शिंदे सुद्धा म्हणजे तो बोलला की मी शिकायला येणार नाही, पण मी माझ्या मुलीला तुमच्याकडे शिकायला पाठवतो. ती मला अच्छा. तिथून शिकवेल. म्हणजे माझ्या वर्गात तिथे हम्म, याची हम्म. मुलगी पण शिकायला होती. म्हणजे ह्याची नाही, त्या माणसाची. त्यामुळे हा बरोबर. असं आहे. नाही सर पत्रिका छानच आहेत पण अडचणींवर कोणाला येत नाही त्या सगळ्यांनाच येतात. आता इथं जसं गुरु राहूच्या मुखात पाहतोय, मंगळ राहूच्या मुखात पाहतोय, अडचणी आणल्याच असतील. हम्म. पण जे एक दुर्दम्य आशावाद किंवा जिद्द जी महत्वाची आहे ती सिंह आणि मेष ह्या दोन गोष्टी किंवा दोन राशींनी त्याला ती नक्कीच दिलेली आहे सर. हम्म. खूप छान पत्रिका आहे सर. म्हणजे बरंच काही शिकण्यासारखं आहे सर ह्या पत्रिकेमधून एकाच. आता काय गमत आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी की यदा कदाचित समजा अडचण आली नसती हा. तर मनुष्य प्रोसेसमध्ये असता का? नाही सर अडचणीशिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही. तेवढंच खरं आहे सर तुम्ही म्हणता ते पण. येस. मग ती अडचण आली त्याच्यावरती तो गप्प बसलाय असं नाही. नाही. हो तो प्रयत्नशील आहे आणि तो प्रयत्न करत आहे. याचा अर्थ बरोबर. अडचणीवरती मात करण्याचा प्रयत्न करणे आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, होय होय सर. नाही का? होय सर. म्हणजे अशी पत्रिका जर आली
आणि मग त्याला तुम्ही सांगितलं नाही नाही तुमच्याकडे अर्धकाल सर्पयोग आहे, तुमच्या चतुर्थात राहू आहे, तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे. बरोबर, ती पहिली शांती करून घ्या. बरोबर आहे. आणि मेष रास नेहमी लढवई रास आहे. कितीही जरी त्रास झाले तरी ती उभे राहतात पुन्हा. बरोबर. खूप छान पत्रिका असतात. आता तुमच्या कल्याणची एक दीप्ती देसाई आहे, तिचा व्हिडिओ ऐकला. अच्छा. तर तिने सांगितलं की ह्या वेळेला नवरात्र 11 दिवसाची का आली, तर तृतीया दोनदा आल्या. दोनदा आली, हो. हा, वृद्धी झाली तृतीयेची, हो. तृतीयेची वृद्धी झाली. मी म्हटलं ठीक आहे. मला पण विचारलं होतं एकानी व्हॉट्सअपवरती. हम्म. ते, ती तृप्ती माझ्याकडे शिकायला होती. अच्छा. दीप्ती. दीप्ती देसाई हा. माझ्याकडे शिकायला होती. ते कल्याणला आहे ना, कल्याण नगरपालिकेच्या समोर ऑफिस आहे बघा. हो हो, आहे सर. आणि ते आपले 18,000 शास्त्रीवाल्यांकडे शिकवायला पण होते. सगळी खबर की हम रखते हैं, आते जाते हुए हम सबकी खबर रखते हैं. बोला. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. आणखी कोणाला काय विचार बघा, पत्रिका कशी असते आणि कशी त्याचे विचार त्याला राहू आहे, नो डाऊट. पण राहू सोबत कोण नाही आहे, राहूच्या मुखात आहेत. आणि सगळे व्यवसाय कर्जाने झालेले आहेत. मोठी मोठी कर्ज घेतले, 100 कोटी रुपयाची कर्ज घेऊन प्राण टाकलेले. तर तुमच्यासमोर पत्रिका आहे. आणखी तुम्हाला काय सुचेल ते तुम्ही सांगा. षष्ठाधिपती उच्चीचा आहे, सप्तमाधिपती उच्चीचा आहे, पंचमेश उच्चीचा आहे. त्याच्यामध्ये लाईनशीर 5, 6, 7 आणि 8 हे चारही स्थानाचे अधिपती उच्चीचे आहेत. बघा तुम्ही, हो सर. हो. अभेस उच्चीचा आहे. कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला नंबर ऑफ कॅल्क्युलेशन करता आली पाहिजे. तसं बघितलं ना मॅडम, तर केंद्रातले बघा. ग्रह केंद्रात पण आहेत सर. शनी जो बाहेर तो उच्चीचा आहे. शुक्र, मंगळ आणि सूर्य लग्नातच. तिन्ही केंद्रातले ग्रह केंद्रात आहे. आणि रायझिंग स्टार आहेत तिन्ही पण. सूर्याबरोबर आहेत. भाग्येश मंगळ आणि कर्माधिपती शुक्र या पत्रिकेला आता. आता आणि बघा रायझिंग, तुम्ही. हो बोला सर. बोला सर बोला बोला. नाही सर, बोला. बघा, आता तुम्हाला मी एक नियम सांगतो. तुम्ही मिथुन राशीकडे जा, हो तुम्ही वृषभ राशीकडे जा, हो तुम्ही मेष राशीकडे जा. हो मेषेचा स्वामी लग्नात आहे, हो हो वृषभेचा स्वामी लग्नात आहे, हो मिथुनेचा स्वामी उच्चीचा आहे, हो. कर्केचा स्वामी लग्नात आहे, त्रिकोणात आहे. उच्चीचा आहे. हो कर्केमध्ये बसलेला गुरुसारखा ग्रह आहे. हो लग्नस्थानामध्ये रवी स्वतः आहे. हो धनस्थानामध्ये बुध स्वतः उच्चीचा आहे. हो पराक्रमेश स्वतः उच्चीचा आहे, उच्च स्थानामध्ये आहे. हो. चतुर्थेश लग्नात बसलेला आहे. पंचमेश उच्चीचा आहे. उच्चीचा आहे. षष्ठेश उच्चीचा आहे. सप्तमेश उच्चीचा आहे. अष्टमेश उच्चीचा आहे. मला कॅल्क्युलेशन सांगा पत्रिकेचा. हो. छान. सगळी पत्रिकाच म्हणजे एकदम पत्रिका ठळक अशी हे आहे. आता राहू केतू आहे केंद्रात, ठीक आहे, पण तो त्याचं फळ देईल. पण ओव्हरऑल पत्रिका एकदम कॅल्क्युलेटिव्ह आणि छान आहे. म्हणजे खूपच चंद्र नवमास कुंडलीत उच्चता झालाय. नाही, मॅडम, मला- गुरु आणि राहू बुधाच्या नक्षत्रही आहे, म्हणजे पुन्हा उच्चीच्या बुधाच्या धनस्थानातल्या. त्यामुळे त्यांनी राहूने एकदमच उचलली, भरभरून यश दिलं त्याला. म्हणजे इकडे फॅक्टरी, इकडे हॉटेल, इकडे हॉस्पिटल. हॉस्पिटल. मी तर बोला. ह्या व्यक्तीला घरातल्यांनी, बायको असेल, भाऊ असतील, आई वडील असतील, या सगळ्यांची पण साथ मिळाली असेल ना, कारण नक्की हो नक्की. हो त्यामुळे म्हणून पण त्यांना घरात कधी कलह करू नका. तुमचा पहिला पाठिंबा घरातून आहे मॅडम.
तुमचा पहिला पाठिंबा घरातून आहे, त्यांना समजावा. म्हणून काही ठिकाणी जे काही फॅमिलीज आहेत ना, ते एकत्र जेवायला बसतात आणि एकमेकांचे विचार सांगतात आणि भरभराट कशी करायची ह्याच्याबद्दलचा विचार करतात. आणि जेवताना इवन मी तुम्हाला सांगतो, बिर्ला फॅमिलीमध्ये सुद्धा सगळे फोन स्विच ऑफ असतात. आपल्याला काय करायचं आहे हे जेवताना रात्रीचे ते सगळा विचार करतात. आपण भांडतो, हे याच्यात वर्ण जास्त झालं, त्याच्यात मसाला जास्त झाला, याच्यात हेच जास्त झालं. आता एनिवे, आता मी तुम्हाला 12 स्थानं सगळी इन्फॉर्मेशन दिली. 12 स्थानं मला सांगा, 12 स्थानामध्ये किती स्थानाचा ग्रह वाईट झालेला आहे? नाही, कुठलंच नाही, वाईट कुठलाच नाही झाला सर. पण राहू केतू पण सेपरेट आहेत, त्याच्याबरोबर कोणताच ग्रह नाहीये. आणि त्याच्याशिवाय चंद्र कुंडली इथे बनणार पण नाही. आणि चंद्र मेषेचा आहे, पण परत नवमास कुंडलीत उच्चेचा झालाय. हं. तूळ तर राहू मला लग्नाची आहे ती. वाटतं राहू वृश्चिक राशीमध्ये तेवढा इफेक्टिव्ह नाही असं मला वाटतं, कारण त्याला बुधाच्या आणि शुक्राच्या राशी जास्त फेवरेबल आहेत. ही वृश्चिक रास तेवढी फेवरेबल नसणार राहू आणि केतूला पण वृषभ रास आहे. मग असं आहे थोडासा मॅडम, त्रास. हा बोला सर. नाही, राहू वृश्चिकेला मान्य आहे. आता वृश्चिकेतले ग्रह जातकाच्या जीवनामध्ये आंदोलन करतात हो. हे ठरलेलं आहे, त्यात काही वाद नाही. बरं, आता समजा राहू केतू न मांडता मी पत्रिका मांडू तर चालेल का? नाही. तर इथे राहू जो आहे, अ? राहू राजयोग करत आहे, कारण त्याचा डिस्पॉझिट मंगळ हा राजयोग करत आहे. राहू वाईट फळ नाही देणार यांना. राहू मंगळाच्या नक्षत्रात आहे असं म्हणताय ना वनिता पाटील मॅडम? डिस्पॉझिट नाही, राहू ज्या राशीमध्ये आहे त्या हा राशीचा डिस्पॉझिट म्हणजे तो मंगळ ह्याच्यात हा बसलाय, चांगला लग्नात झाला. बसलाय आणि असं शिवाय म्हणतात ते. राहूला म्हणजे ज्येष्ठ राहूचा राशी स्वामी नक्षत्र जो आहे, आहे ज्येष्ठ. शुभांश आहे, शुभांश. तो राजयोगकारक आहे ना, Yes, yes, yes. त्यामुळे राहू वाईट फळ नाही देणार इथे. कार्ड आणि आणि समजा आपण थोडेसे पाटील मॅडम, असा आपण विचार केला की राहू वाईट फळ देईल, ठीक आहे, माणसाच्या जीवनामध्ये येऊ शकतं वाईट फळ, असं येणार नाही असा काही भागच नाही आहे. आता ते कधी येईल मी तुम्हाला सांगतो उदाहरण. आपण चर्चा करूया. बिलकुल कोणीही याच्यामध्ये मनामध्ये काही असं शंका ठेवायची नाही. आता जेव्हा तुम्ही सांगतो की हा जन्म झाला याचा, त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर शनी हा कुठल्या नवमाशामध्ये आहे बघा, अंदाजे किती अंशाचा आहे? मेष नवमासात आहे. बरं, म्हणजे तो त्या ठिकाणी विशाखा नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे. हो. बरोबर आहे. आता हो. तो कालांतराने वृश्चिक राशीमध्ये जाईल की नाही गोचरीने? हो. हो. मग त्यावेळेला त्याचं वय काय असेल? 4 वर्ष, 3 वर्ष? म्हणजे तिथे हो, ते नवमाशामध्ये आहे, 23 अंशावरती आहे शनी. म्हणजे 110, 110, 110 आपण जर विचार केला हो. तर त्या ठिकाणी 330 दिवसानंतर तो जातकाचा त्या वृश्चिकेत ठिकाणी जाईल. जाणार. हा. हो. मग त्यावेळेला जो समजा 2.5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 1 वर्षानंतर वृश्चिकेला जाईल की नाही? त्याचं वय काय असेल? नंबर 1. बरोबर आहे. राहू किती अंशाचा आहे? 29. अंशाचा आहे, म्हणजे तो इकडे येणार आहे, दोन्ही परत भेटणार आहेत. येस, हम्म. म्हणजे भेटणार की नाही? हो. त्या शनी ठिकाणी राहूची युती होणार, त्यावेळेला तो त्रास देतो. मग त्याची अवस्था त्यावेळेला बाल्यावस्था असेल की नाही? हो. मग बाल्यावस्थेचा त्रास कोणाकडे जातो? आई वडिलांकडे जातो की नाही? आई वडिलांना. हा. त्याच्यानंतर हा वयाच्या 30व्या वर्षी आणि 32व्या वर्षी जेव्हा राहूयुक्त शनी असेल आणि तो सप्तमेश असेल, त्याच्या अगोदरच ह्याचं लग्न झालेलं आहे. अच्छा. 65 आणि 30 किती झाले? 95, हो. 55, 85, 55 जन्म 85. आहे. हा. 55चा जन्म आहे. 85. हा. त्याच्या अगोदर ह्याचं 80 साली लग्न झालंय. कळलं? मग आता इथे प्रश्न उपस्थित होतील, प्रॉब्लेम येतील. प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम येतील, नो डाऊट येणारच. राहूच्या मुखातून जेव्हा शनीसारखा दीर्घकाळ चालणारा ग्रह जेव्हा तिथे स्लो मोशन आहे, मंद गतीचा ग्रह आहे,
तो जेव्हा तिथून वृश्चिक राशीतून जाईल त्यावेळेला ह्याच्या कुटुंबाला म्हणजे ह्याच्या घरच्याला आईला समस्या उपस्थित होतील की नाही आपल्या बाळाबद्दल? हो हो बरं, तेव्हा तो मॅरिड असेल का तिसऱ्या वर्षी? तिसऱ्या नाही वर्षी नाही. नाही नाही का? हो हां. मग आता आपण जर बघितलं मॅडम तर 365 भागिले 9 केले तर किती होतात बघा? 365 दिवस आपण जर बघितले साधारण 40 होतात 40. साधारण 40. 40, 40 41. होतात. आता शनी महाराज जे आहेत ते 2.5 वर्ष राहतात. 2.5 हो वर्ष म्हणजे 730 वर्ष दिवस झाले आणि त्याच्यामधलं 165 जर समजा तिथे 800 दिवस राहणार, सॉरी 900च्या पेक्षाही 990 दिवस राहणार, हो तर त्या ठिकाणी 3 चरण जाण्यासाठी 330 दिवस होणार की नाही? हो मग त्याच्यानंतर जातकाचं वय काय असेल? 365 म्हणजे 1 वर्ष की नाही? 21. हो मग एका वर्षानंतर जातकाला 1 वर्षाचा किंवा 1.5 वर्षाचा असताना असं 1.25 वर्षाचं श्रवण करताना जातकाला दुःख येईल. मग ते कसलं येईल? तर कदाचित आजारपणाचं असेल, पोटाचे विकार असतील, हाडांचे विकार असेल, पण तो चाइल्ड आहे. कळलं? हो बाल्यावस्था आहे ना. हो मग बाल्यावस्थामध्ये असताना आता त्यामध्ये बघा तुम्ही दृष्टी बघितली तर गुरुवरती शनीचा केंद्रयोग आहे. हो शनी गुरु केंद्र आहे. हा, म्हणजे शनी इट इज ज्युपिटर कंट्रोल बाय सॅटर्न. हो म्हणजे शनी हा दीर्घायुष्याचा कारक आहे. हो हो तो षष्ठेश पण आहे. मग जर समजा यदा कदाचित जातकाला आपण सूचना करणार असू तर त्या ठिकाणी रोगाच्या बाबतीमध्ये जातकाने सांभाळ केला पाहिजे, हो काळजी घेतली पाहिजे. हे तर नक्की आहे ना. हो हो पंचमावर दृष्टी आहे शनी महाराजांची, भाग्यावर आहे. मानसिक आंदोलनं होतील, नैराश्य येईल, पण तरीसुद्धा कणखर चंद्र, कणखर हा. लग्न बलवान आहे ना, त्याच्यावर हा. सगळ्यांना मात करणार. Yes. चंद्रही बलवान आहे. मग आता जर मनुष्य कामच करणार नसेल आणि घर बैठक करणार असेल तर त्याला काय उपयोग आहे नाही जीवनाचा? संकट आले तर मनुष्य अलर्ट होतो. संकट येणार, संकट जाणार. लग्न खूप स्ट्रॉंग असल्यामुळे विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे ना सर त्यांची. हो ते त्यामुळे समजलं. संकट लग्नामध्ये आले तरी yes, लग्नामध्ये बघा शुक्र आहे, मंगळ सुद्धा आहे, मंगळ रवी आहे, सूर्य पण आहे. चंद्रेश आहे. हो मंगळ रवी कॉम्बिनेशन ते एकदम त्यांची बलवत्ता वाढवली त्या लग्नाची. नक्की. आणि शुक्र दशमेश आहे, हो मंगळ भाग्येश आहे. आणि चर राशी आहे त्यामुळे आउट ऑफ बॉक्स जातात आणि स्थिर लग्न आहे त्यामुळे त्या स्थिरत्वही राहतं. त्यामुळे दोन्ही पण गोष्टींचं कॉम्बिनेशन झालंय. सर यस बोला. तर या पत्रिकेमध्ये 3 ग्रह उच्चीचे आहेत हा. आणि विशेष म्हणजे उरलेले ग्रह जे आहेत ते सगळे मूल त्रिकोण राशीमध्ये आहेत. त्यामुळे आणि बुध हा बलिष्ठ अंशमध्ये आहे. त्यामुळे यांच्याकडे इंटेलिजन्स म्हणजे प्रतिभा जी आहे, बुद्धिमत्ता, अनेक प्रकारचे विचार करण्याची शक्ती आहे यांच्याकडे. Yes. त्यामुळं आणि बाकीचे ग्रह सुद्धा चांगले त्यांना हे मिळाले सूक्ष्म. बरोबर. त्यामुळे ही गोष्टी खूप मेहनती आणि खूप डॅशिंग आहे. कारण मंगळ हा मघा नक्षत्रात आहे, त्यामुळे खूप अग्रेसिव्ह आहेत लोक, म्हणजे डेअरिंग करून सगळे काम केले त्यांनी स्वतः. बरोबर आहे. तर मूल त्रिकोणचा खूप म्हणजे तसा पण फायदा झाला असं मला वाटतं सर. म्हणजे उच्चचे ग्रह आहेत. शुक्र सुद्धा तुळ नवमाशामध्ये आहे मॅडम साहेब. शुक्र सुद्धा तुळ नवमाशात आहे. हो आणि तो अभयांश आहे. हो तो दशमेश आहे आणि तो पराक्रमेश आहे. पुष्कर नवमांशात पण आहे सर शुक्र. हो. लग्न पण पुष्कर नवमांशातच आहे.
म्हणजे किती किती प्लस पॉईंट जर तुम्ही बघितले त्या जातकाच्या कुंडलीमध्ये, तर तुम्ही निश्चितच विचार करू शकता की त्या जातकाला मिळालेलं कुंडलीतील बळ हे आपल्याला वाचायचं, आपल्याला शिकायचं आहे. आपल्याला बाकी काही चर्चा ती टीका नाही करायची कोणावरती. सर महादशा पण चांगल्या लागलेत त्यांना. मी बघितलं नाही हो मॅडम, जरा सांगा ना तुम्ही. महादशा तर चांगल्या आहेत म्हणलं सगळ्या. बोला मॅडम. तर मी निघू, बाहेर जायचंय, बरं ठीक आहे, ओके, ऑल द बेस्ट, देवळात जायचं. हॅपी हा जर्नी, थँक्यू थँक्यू. थँक्यू. हा बोला आता, कुलकर्णी मॅडम बोला. सर महादशा सगळ्या चांगल्या लागल्यात म्हणलं. शुक्राची पण लागली, आता गुरुची महादशा चालू आहे. पण शेवटी मॅडम प्लॅनेटरी पोझिशन महत्वाची आहे की नाही? नाही म्हणजे शुभग्रहाच्या महादशा होऊन गेल्या. हो बरोबर आहे सगळं, त्याच्यामध्ये अंतर्दशा पण, प्रतिअंतर्दशा पण, प्राणदशा पण, पापग्रहाच्या पण येतील, शुभग्रहाच्या पण येतील. पण शेवटी तुम्हाला जी कुंडली आहे ती कुंडली तुम्हाला बलवान दर्शवते की नाही? बलवान आहे कुंडली सर. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कुंडलीचं जे काही पोझिशन आहे ती पोझिशन तुम्हाला नाकारता येणार नाही. येईल का? नाही. नाही सर नाही. कुंडली ही नवमाशामध्ये पण बलवान झालेली आहे, लग्नामध्ये पण बलवान झालेली आहे. हो शनी नीचेचा झालेला आहे, नो डाऊट. हो तर नीचेचा झालाय म्हणजे काय की तो त्या ठिकाणी उलट काहीतरी करणार. हो पण मूळच्या याच्यामध्ये तो उच्चीचा आहे, वायू तत्वामध्ये आहे, सप्तमेश आहे. बरं, शनी आता इथे आपण नवमाशी जर निश्चितचा त्याचं फलित काय तर मी तुम्हाला सांगतो. सुष्मांश शुभ आहे, नंबर 1. सुष्मांश शुभ आहे. मग षष्ठ आणि सप्तमेश ह्या दोघांचं फलित त्या शनीबरोबर त्या नवमाशावरती अवलंबून आहे. षष्ठेश आणि सप्तमेश ह्याचं फलित नवमाशावरती अवलंबून आहे. बरोबर आहे? आता राहिला भाग काय की कुठले चुकीचे सूक्ष्मांश आहेत की जेणेकरून आपण ऑब्जेक्शन करू शकतो. गुरु सर क्रोधांशात आहे आणि केतू चंडांशात आहे. बर, आता गुरु क्रोधांशामध्ये असेल तर त्या ठिकाणी एखाद्या वेळेला जातकाच्या जीवनात काही वेळेला गुरु संततीचा कारक आहे, त्या दरम्यान पण तिथे येऊ शकतो. मंगळ जो आहे तो कर्क नवमाशामध्ये आहे. हो मंगळ धनांशातच आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर चंद्र जो आहे हा मिथुन नवमाशामध्ये आहे, तो विचक्षणांशामध्ये आहे. हो नाही चंद्र वृषभात आहे. मध्ये सर मध्ये चंद्र वृषभ मध्ये मग तो भोग्यांशामध्ये आहे. हो हो मग तो स्वतःचा उच्च झालेला आहे. हो उच्च झालाय. बरं, समजा त्याच्यामध्ये मेषेला तो तस्करांश मध्ये असता असा समजा, त्याने तत्व सोडलं नसतं ना. नसतं. बरोबर आहे. म्हणजे पत्रिकेचा जर तुम्ही सारांश पाहिला तर ही पत्रिका माझ्या म्हणण्याप्रमाणे 80% तरी बलवान पत्रिका आहे. तर पत्रिका वाचन करते वेळी तुम्हाला हे सगळे जर 12ही भाव बघितले, राहू केतू हे तर सापडणार कुठे ना कुठेतरी, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पण 12ही भावाचं जर आपण विश्लेषण करायला गेलो तर तिथे ते 7ही ग्रह जे आहेत ते 7ही ग्रहांची पोझिशन डेफिनेटली पॉवरफुल आहे. आता त्यामध्ये मंगळ हा रवियुक्त असू नये,
मंगळयुक्त असू नये शुक्र, शुक्र रवियुक्त मंगळयुक्त असू नये, हे पण मान्य आहे की नाही? हो. म्हणून मी पहिलंच सांगितलं, जर समजा शुभ लग्नाला हो. शुक्र षडाष्टक केंद्रयोगात असेल हो. तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये अशा अडचणी येतील. हो. तर हा बोला. पत्रिका आतापर्यंत चर्चेल्याप्रमाणे खूपच चांगली आहे. हम्म, म्हणजे सगळीच्या सगळी घर हम्म, भाव हे चांगल्या उच्चीच्या याने भावाने ते चांगल्या पद्धतीने सजलेले आहेत. हम्म, पण आत्ताची ग्रहदशा बघता हम्म. आता राहूचं भ्रमण सप्तमातून चालू आहे हो. आणि मंगळ शुक्र आणि सूर्य हे जन्मस्थ लग्नात बसलेले आहेत हम्म, आणि त्याच्या अनुषंगाने त्याचं हॉस्पिटल किंवा हॉटेल आणि फॅक्टरी या गोष्टी त्यांनी चांगली बाजी मारलेली आहे. हो. पण मग आणि आता गुरु पण गुरुचं प्रमाण लाभातून चाललेलं आहे आणि बरोबर. राहू सप्तमात आहे. अशा वेळेला हे जे 3 व्यवसाय त्यांचे चाललेले आहेत, हम्म. या 3 व्यवसायांमध्ये काही त्यांना कुठे संघर्ष करावा लागेल का? कारण आता केतू सुद्धा लग्नात आहे बरोबर आहे. आणि केतू हा चंडांशामध्ये आहे म्हणालात ना? केतू हा चंडांशामध्ये आहे ओरिजिनल. हो. 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 हा, हो, तर कन्या नावाचं त्याचं आहे. प्रमाण जर लग्नातून असेल हम्म. तर आता त्यांना ह्या 3 उद्योगांपैकी कोणत्या उद्योगात त्यांना संघर्ष जास्त करावा लागेल? ॲज पर मार्केट पोझिशन मी तुम्हाला सांगतो मॅडम, हा आत्ताच्या काळामध्ये टुरिझम एकदम कोसळलेलं आहे. हा कळलं का? हा ऑल हॉटेलियर्स आणि ऑल काइंड्स ऑफ टूर अँड ट्रॅव्हल इंडस्ट्री हा खतरे में आहे. हा अगदी ओलापासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत संकटात आहे. कारण का की तेवढा सेल नाही. आत्ता लंडनने इंग्लंडने हे केलेलं आहे की जर वर्षातून तुम्ही तिसऱ्यांदा प्रवास करणार असाल तर तुम्हाला 1000 पाऊंड एक्स्ट्रा द्यावे लागतील प्रत्येक माणसाला. म्हणजे टुरिझम संपलं. हो म्हणजे तिथे असे बरेचसे कायदे जे आहेत ते कायदे वेगवेगळ्या तऱ्हेने येतील आणि टुरिझम समाप्त करतील. लोक काय करतात की पैसे बाहेर घेऊन जातात, देशाची करन्सी खर्च होते. देशात पैसे आले पाहिजेत. आपले पैसे देशातून गेले म्हणजे काय? आता जसं की डॉलर 80 का 85 का 88 90 रुपये आहे, त्याला कारण काय माहिती आहे का? की आपला सगळा फॉरेन करन्सीचा फंड जो आहे ना, तो शिक्षणासाठी लोक जे बाहेर गेले, बँकांकडून कर्ज काढले, ते परत आले नाही पैसे डॉलरमध्ये, ते तिकडेच स्थायी झाले. बँकेला रुपीजमध्ये पैसे मिळाले, डॉलरमध्ये मिळालेच नाही. त्यांच्या पालकाने बँकेचे पैसे हे रुपीजमध्ये पेमेंट केलं, पण डॉलर कमवतोय तिकडे जो मुलगा शिकत गेला, तर तो डॉलर इथे आला नाही. आपल्याकडे पण टुरिस्टची संख्या कमी झाली आहे. परदेशी टुरिस्ट याच्यामध्ये जो काही सोर्सेस आहे तो सोर्सेस कमी झाला. म्हणजे आत्ताची स्थिती ह्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये जे हॉटेलियर्स आहेत त्यांची पोझिशन थोडीशी डबघाईला आहे सगळ्यांची. आता कालच आमच्याकडे पॅम्पलेट आले मॅडम, कोहिनूर कॉन्टिनेंटल नावाचं अतिशय उत्तम हॉटेल, 500 रुपये थाली. कोहिनूर कॉन्टिनेंटल, हा कॉन्टिनेंटल दर्जा म्हणजे 3 स्टार आहे, 4 स्टार आहे. त्याचा अर्थ सेल नाही, सेल कमी आहे, म्हणजे विक्री कमी झाली ना. हो तशाच प्रकारे टुरिस्टची पण एवढं ओपन झालं मार्केट की आता ट्रॅव्हल कंपन्या पण बंद झाल्या, म्हणजे कमी झाल्या. लोक पर्सनल ट्रॅव्हल करायला लागले. आता कोणाची गरज नाही, आता इंटरनेटची गरज आहे, गुगलची गरज आहे.
असं आहे. हो सर. हो सर. म्हणजे बरं, आता ज्यांचं प्रोडक्शन जे आहे मेटलचं, इंजिनिअरिंगचं, ते जोरात आहे एकदम. कारण मेटलला कधी मरण येणारच नाही. हॉस्पिटल अतिशय उत्तम चाललेलं आहे. आणि त्या हॉस्पिटलची पॉलिसी त्यांनी अशी केलेली आहे, जे लोक इन्शुरन्स पेशंट असतील त्यांनाच घ्यायचं. अच्छा. पॉलिसी आहे ना, कंपनी आहे शेवटी. हो हो. कंपनीची पॉलिसी काय आहे, जे इन्शुरन्स पेशंट असतील त्यांना घ्या, म्हणजे हमखास पैसे मिळतील. म्हणून तर आता तुम्ही जर टी व्हीवरती बघत असाल तर इन्शुरन्सच्या जाहिराती जास्ती आहेत मेडिकलच्या. बघा, हो. मेडिक्लेम वगैरे सगळे जास्ती आहेत. आता जसं की ही पर्टिक्युलर पत्रिका आर्थिक स्थिती धनेश धनात उच्चीच आहे. आर्थिक स्थिती तुम्हाला वाटतं का की काही तक्रार होईल? नाही. शनी मग आणि चंद्राचा जो समसप्तक आहे ना, तो हा मनुष्य रिझर्व आहे थोडासा. आपल्या मनातील कोणाला काही सांगत नाही. त्याचं जे प्लॅनिंग आहे तो ते करत असतो. म्हणून कुंडलीचं जे काही व्यवस्थापन आहे ते फार महत्वाचं आहे. कुंडली कशी, म्हणजे बघा त्या तारीख टाकून तुम्ही बघा की कशी कुंडली एकत्र आलेलं आहे. बुध हा हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणात आहे, तो बलिष्ठांशामध्ये आहे. हो. शनी सुद्धा मेषेला आहे, पण बलिष्ठांश म्हणजे तो चांगल्या नवमाच्या सेनांशामध्ये असेल. म्हणजे सगळेच ग्रहांची नवमांश चांगले आहेत सर, फक्त गुरु आणि केतूलाच तेवढे 2 हे मिळालेत. आणि केतूने त्यावेळेला तेवढा त्रास दिला, एवढंच. तर अजून एक सांगू काय? बोला. तर जर चंद्रापासून आपण कुंडली बघितली तर पंचम स्थानामध्ये मंगळ, रवी, शुक्र आहे आणि चतुर्थामध्ये गुरु उच्चीचा आहे. शनी सप्तमामध्ये उच्चीचा आहे. म्हणजे चंद्रापासूनही केंद्र आणि त्रिकोण हे दोन्ही बलवान झालेले आहेत. म्हणजे लक्ष्मी स्थान आणि विष्णू स्थान दोन्ही बलवान झाल्यामुळे म्हणजे देवाचा आशीर्वाद घेऊनच ही व्यक्ती जन्माला आली असं. नक्की असं कॅल्क्युलेशन करायला हरकत नाही. गुड वन, व्हेरी गुड. थँक्यू सर. असं कॅल्क्युलेशन करायला हरकत नाही. म्हणजे तुम्हाला बघा, तुम्ही आता मला वाटतं आमच्याकडे नवीन आहात ना? हो सर, मला कुलकर्णी मॅडम कडूनच मला हे कळलं की तुम्ही. हरकत नाही. मी नवीनच आहे सर. हरकत नाही. तर कसं असतं मॅडम की तुमचे विचार मांडायलासाठी हा आपला वर्ग आहे. म्हणजे मी तुम्हाला असं सांगणार नाही काय तुम्ही मध्ये बोलू नका, असं नाही. आमच्याकडे तुमचे विचार मांडण्यासाठी पत्रिका वाचन आहे. जसं तुम्हाला वाटेल पटेल. रवी बलवान असेल तर रवीवरून पण पत्रिका करू शकतो. आता रवी तर लग्नातच आहे, म्हणजे काही प्रश्नच नाही. लग्नेश लग्नातच आहे. चंद्रावरून पण तुम्ही जे का आता भाकीत केलेलं आहे तर ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे, नो डाऊट. इट इज. ती पण निसर्ग कुंडली पण तीच येते, म्हणजे 2च कुंडल्या तयार होतात फक्त. येस, इट इज परमिटेड. आणि दुसरं कसं मॅडम, पहिला राजयोग आपण सांगतो की अग्नितत्वाला चंद्र, अग्नितत्वातला रवी हा फार मोठा राजयोग आहे. फार दुर्मिळ आहे. बघा तुम्ही, तत्वाचा राजयोग हा रवी आणि चंद्राच्या अनुसार. विचार करा साधी गोष्ट की मायावती सारखी व्यक्ती 3 वेळा चीफ मिनिस्टर बनू शकते मकर लग्नाला, नाही का? हे भाग्य कुठेतरी आहे ना. मग बरं, तिचा शनी लग्न हा राहूयुक्त आहे वृश्चिकेला. शनी राहूची युती मला वाटतं 1955-56ला राहूच्या युतीमध्ये होते. म्हणजे एका ग्रामपंचायत शाळेमध्ये शिक्षिका असणारी व्यक्ती उत्तर प्रदेशची मुख्यमंत्री होऊ शकली, हा किती पॉझिटिव्ह मुद्दा आहे. आणि सप्तमात मंगळ नीचेच आहे मॅडम. आता ते लग्न हो का न हो त्याची काही गरज पडली. मुख्यमंत्री महत्वाचा आहे की नाही मला सांगा. मुख्यमंत्री महत्वाचा आहे का लग्न महत्वाचं आहे? नाही, या करिअर वर तो विषय कमीच आहे ना, त्यांना त्याच्यात हे पण नाही इंटरेस्ट.
पण राबडी देवी पण होऊ शकले की नाही मुख्यमंत्री? असं आहे. म्हणून पत्रिका ही सक्सेस आहे का नाही, ती कुठपर्यंत माणसाला घेऊन जाईल, कसे ग्रहस्थिती असेल, व्यवसाय करेल का, आणि प्रत्येक गोष्टीला एक एज असतं, वय असतं. कोणत्या वर्षी त्या जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या हालचाली, चांगल्या घडामोडी या होत असतील किंवा होते, हे तुम्हाला शोधलं पाहिजे. बरं, आता सायन्सचं गणित कसं वाटलं तुम्हाला सांगा. सर एक मिनिट मी खूप बोलते. छान सर, खूप छान. बोला मॅडम. चतुर्थात जो राहू आहे हं, त्याच्या संदर्भात ही पत्रिका माझ्या यजमानांची आहे. हां, धर्म संयोगाने फक्त चंद्र कुंभेचा आहे. हं, अं, आम्ही जेव्हा घर बांधलं हं, तेव्हा ते गावाबाहेर होतं आणि आमच्या घराच्या मागे झोपडपट्टी होती हं, आणि तिथे एक मनुष्य दारू गाळायचा. हं, असा आम्हाला प्रचंड त्रास झाला. हं, आम्ही बरीच वर्ष तिथे राहिलो. हं, त्याच्यानंतर मग ते घर विकलं. आम्ही दुसरं घर बांधलं. नंतर आता गावात राहतो, चांगलं आहे. हं. आता काही त्रास नाही तसा. पण चतुर्थातल्या राहूने आम्हाला 17-18 वर्ष त्रास दिला. Yes. बरोबर. त्याच्यानंतर पंचमेश गुरु हं, जयात आहे. हं, माझ्या मुलाचं शिक्षण आम्हाला जसं पाहिजे होतं तसं काही झालं नाही. हं, मुद्दा चांगला आहे, छान आहे. पण एक आपली अपेक्षा असते पंचमेश गुरु म्हटल्यानंतर थोडी वेगळी. हं. ती काही पूर्ण झाली नाही. बाकी जे वर्णन स्वभावाचं, वागण्याचं, सोशल आहेत अजूनही खूप संघटनेचे वगैरे कामं करतात रिटायर झाल्यानंतर आणि खूप एनर्जेटिक आहे. मोटिवेशन खूप आहे. एखाद्या गोष्टीचा समग्र विचार करण्याची क्षमता आहे. बाकी नीट लागू आहे. फक्त ते चतुर्थ राहू बद्दल मी क्लिअर केलं की असं घडलं होतं. हा, असं होऊ शकतं ना. आता जसं वृश्चिक रास ही लिकरची कारक आहे, कळलं का, स्पिरिट. मग ते कुठलाही स्पिरिट पदार्थ असो, मग एथनॉल असो, आणखी काय असो, कळलं का. तुमच्याकडे एथनॉल असतोय तर ते पण मेष राशीचे आहेत आणि त्यांचं वृश्चिक लग्न आहे, कळलं का. आणि लग्न शनी आहे 27 मे 1957. कोणते? 27 मे 1957. कोणाची? एथनॉलवाले, एथनॉल. अच्छा. हा, आता ऐकत असाल ना तुम्ही, आपले दीक्षित मॅडमचे शेजारी आहेत. काय दीक्षित मॅडम? बरं, ठीक आहे, ते नाही आहेत वाटतं. देशमुख मॅडम असतील, त्यांचे पण शेजारी आहेत. हो सर. आहे सर, आहे. मी ते उडत नव्हतं म्हणून आहे. राहतात. शेजाऱ्याला विसरू सध्या नका. सध्या खूप गाजत आहे प्रकरण. मग तेच ना, आता वृश्चिकेतला शनी आहे आणि मेषेचा चंद्र आहे. बरोबर आहे ना. म्हणजे असं सगळं जेव्हा घडतं माणसाच्या जीवनामध्ये तर त्या ठिकाणी काही घडामोडी होत असतात, पण प्लॅनेटरी पोझिशन आहे ती. तर अजून एक सांगू का? त्या मॅडमचा बोलल्या ना त्या चतुर्थामध्ये राहू बद्दल त्या बोलल्यात त्यांच्या मिस्टरांच्या पत्रिकेबद्दल. तर मग आता त्यांचा आहे कुंभेचा चंद्र. मग चंद्रापासून सर मी मागाशी सांगितलं, चंद्रापासून जर पत्रिका बघितली ना तर षष्ठात गुरु जातोय. तो आहे म्हणजे उच्चीचा, त्यामुळे षष्ठ स्थान हे झालं. नंतर अष्टमामध्ये बुध, तो पण स्वराशीचा उच्चीचा, अष्टम स्थान पण बलवान झालं. त्यामुळे मला असं वाटतं की हे षष्ठ आणि अष्टम या स्थानांमुळे त्यांना त्रास झाला असेल. गुरुची दृष्टी बघावी तर ती येथे चतुर्थ स्थानावर म्हणजे राहूवर येते. म्हणजे वृश्चिक रास, तुम्ही लिकरचा कारक म्हणालात ना सर, त्याप्रमाणे म्हणजे त्या गोष्टीला बढावा मिळाला गेला असं मला वाटतं. मला जरूर चुकीचं वाटतं, पण मला वाटलं शेअर करावं. चुकत असेल तर सांगा. नो प्रॉब्लेम. मी तुम्हाला काय सांगितलं मॅडम पहिला,
की तुम्हाला तुमचे विचार मांडण्याचं अधिकार आहेत, परमिशन आहे. कळलं का? आता जसं की पोद्दार मॅडम काय बोलते ते ऐका, जबरदस्त बोलते. हा, नमस्ते सर. नमस्ते. सर, मागच्या वेळेसच माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला होता की आपण बोललो होतो की पृथ्वी तत्व जे होतं, तर लग्न पृथ्वी तत्व आणि रविचंद्र पृथ्वी तत्वात असेल तर व्यापारामध्ये यश त्यांना त्यासाठी मिळालं. म्हणजे तो एक राजयोगकारक तो पण योग आहे. आणि त्याच वेळेस मी जलतत्व आणि अग्नितत्वाच्या पॉईंटपणी पण विचार करत होते की अग्नितत्व जर हे असेल तर काय, आणि योगायोगाने आज तुम्ही पत्रिका घेतली त्याबद्दल आधी थँक्यू सर. म्हणजे मी अभ्यासाच्या पॉईंटपणी हा विचारच करत होते आणि कोइन्सिडेंटली हे झालं. तर आता सर जे म्हटलं आपण की लग्न जे आहे सर मुळात इथं अभियांशमध्ये, म्हणजे ही व्यक्ती ब्लेसिंग या व्यक्तीला तर आहेतच. आणि प्रत्येक तत्वाचा जर विचार केला की अग्नितत्वाचा, तर अग्नितत्वातून पण रवी मंगळ हे स्ट्रॉंग झालेले. त्याच्यानंतर पृथ्वी तत्वाच्या ह्याचा विचार केला तर पृथ्वी तत्वामध्ये बुध हा स्वतः उच्चीचा आहे. त्याच्यानंतर वायू तत्वात पाहिलं तर वायू तत्वात देखील शनी उच्चीचा आहे. आणि जलतत्वाच्या पॉईंटपणी विचार केला तर तिथे देखील गुरु उच्चीचा आहे. आता हे तर सगळे फॅक्टर्स झालेच. तर लग्नेश लग्नात शिवाय मंगळाबरोबर, आणि जेव्हा आपण हा एक राजयोगकारक म्हणतो की लग्न सुद्धा अग्नितत्वाचंच आहे, चंद्र सुद्धा, जसं अगदी सुरुवातीला कुलकर्णी मॅडम पण म्हटल्या की मॅडम सिंह पत्रिका लग्न काढा आणि जरा, मेष. पत्रिका काढा ना हॅलो. जरा. हा 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 हा, सर. बोला. हा, बोला बोला हा बोला. सर, येस. मेष राशी आणि सिंह लग्न हे अतिशय करारी, धाडसी, आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्यात त्यासाठी जे काही धाडस लागतो, जो पराक्रम लागतो, जी विल पॉवर लागते, ती विल पॉवर पण खूप स्ट्रॉंग असते. भले लहानपणी त्यांना काही अडचणी आल्या, कारण केतूची दशा होती सर 4 वर्षापर्यंत, मी ते ऐकत होते. तर त्याच्यामध्ये 4 वर्षापर्यंत केतूची दशा होती. जो साहजिकच आहे, लग्नाच्या चतुर्थात राहू आहे तो वृश्चिकचा आहे, आणि चंद्राच्या चतुर्थामध्ये गुरु आहे, पण तो क्रोधांशमध्ये. पण हा गुरु नुसता एकटा नाहीये, गुरु हर्षल बरोबर आहे. सो अचानकपणे काहीतरी प्रॉब्लेम झाले असतील, पण कर्केचा गुरु आहे. सो डेफिनेटली जरी अडचणी आल्या तरी त्यातून ते बाहेर पण पडले असतील, कारण लग्न रवी जेव्हा स्ट्रॉंग असतो तेव्हा तो जातक कितीही काही प्रॉब्लेम आले हेल्थ पॉइंट ऑफ पण, तर तो त्यातनं बाहेर येतोच. हा एक स्ट्रॉंग फॅक्टर असतो. सो तो मला वाटतं तिथेही तो लागू पडला. शिवाय त्यांच्या ह्याला ब्लेसिंग तर आहेच जे मी म्हंटल. त्याच्यानंतर आपण जर भाग्य आणि पंचम स्थानाचा विचार केला तर भाग्येश जो आहे तो गुरु आहे, तो उच्चीचा आहेच. त्याच्यानंतर भाग्येश जो आहे तो आहे मंगळ, आणि तो देखील उच्चीचा आहे, आणि तो पण लग्नात बसलाय. म्हणजे हे दोन फॅक्टर त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप स्ट्रॉंग झाले. आता तो आईच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी होत्या, कारण चंद्र हा भोग्यांश मध्ये, पण चतुर्थातला राहू हा शुभांश मध्ये सुद्धा आहे, हे विसरून चालणार नाही. तो मीनेचा राहू आहे, म्हणजे नवमांश पाहिलं तर. सो त्यामुळे ते काही फॅक्टर आहे, त्यांना ते भोगून पुढे जावे लागले, हे तर आहे. ही व्यक्ती स्वतः खूपच प्रभावी आहे. त्याच्यामध्ये सर एक आणखीन एक खूप छान फॅक्टर मला भेटला की आतापर्यंत आपण ज्या ज्या कुंडल्या पाहिल्या तर त्याच्यामध्ये कुठल्याही कुंडल्यात मला वाटतं अगदी विरळ असेल किंवा नसेलच, बुध हा बलिष्ठ अंशमध्ये, हा खूप छान आणि खूप सुंदर फॅक्टर आहे. बुधासारखा ग्रह जेव्हा बलिष्ठ अंशमध्ये असतो तेव्हा बुध म्हणजे एन नंबर ऑफ थिंग्स विथ कॅपेबिलिटी. या गोष्टी म्हणजे मला ते या व्यक्तीने हॉस्पिटल हे केलं, हॉटेल हे केलं, इंडस्ट्री हे केली, हे बुधाची कॅपेबिलिटी आहे. कारण जर चंद्रकुंडलीप्रमाणे बघितलं तर षष्ठ स्थानामध्ये हा बुध उच्चीच आहे. हा एक खूप स्ट्रॉंग फॅक्टर आहे तिथे. आणि पंचम स्थानाचं जे जे क्रिएटिव्हिटी आहे, वेगवेगळ्या गोष्टी, रवी आणि मंगळ हे जसे याचे कारक आहेत, रवी मंगळ हा हॉस्पिटलसाठी देखील युजफुल ठरतो. त्याचबरोबर शुक्र आणि मंगळ देखील इथे खाद्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण खूप स्ट्रॉंग ठरतो. आणि चंद्रकुंडलीप्रमाणे हा धनेश जो आहे, जो खाण्याच्या बाबतीत आपण विचार करणार तर तो शुक्र आहे. चंद्रकुंडलीत पण दिसतो तो, आणि लग्न कुंडलीमध्ये सुद्धा हा बुध जो आहे तो सुद्धा खाद्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे हॉटेलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे. त्याचबरोबर षष्ठेश जो आहे तर तो देखील शनी आहे. म्हणजे इथे सगळंच झालं, टेक्निकल झालं, हॉस्पिटलसाठी कशासाठी आहे तोही फॅक्टर झाला, आणि हॉटेलसाठी देखील. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी पूरक ठरल्या. निश्चितच त्यांना काही ना काहीतरी अपडाऊन फेस करावे लागले ते असतीलच, तर असं कधीच प्रत्येकाच्या होत ह्याच्यात नाही. आहे. येस, आता हा, मी ते तर आहे. मी पुन्हा येईनला पण अपडाऊन करावं लागले ना, नाही एक्झॅक्टली सर. का? हो, आता कारण मला षष्ठ स्थानामध्ये. हा, मला बोला हसायला सर. का आलं माहितीये का मॅडम, हा. की बुध खराब झाला असेल तर अंड खाऊ नका असं म्हणतात लोक, मला माहिती आहे. तर म्हणून मला हसायला आलं. आणि षष्ठ स्थानामध्ये सर धूम आणि कालबिंदू आलेला आहे.
त्यामुळे एक केव्हा तरी एक असं मला वाटतं की हाताखालची जी लोक आहेत, कारण ही व्यक्ती स्वतः ओनर आहेत, हे स्वतः डिरेक्टर आहेत, तर केव्हा ना केव्हा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही गडबडी झाल्या असू शकतात. कारण शनीची तिसरी दृष्टी ही गुरुच्या राशीवर आहे आणि गुरु हा व्ययस्थानात आहे, क्रोधांश मध्ये आहे. सो डेफिनेटली इथे काही ना काहीतरी अडचणी झाल्या असतील, इथे काही त्यांना प्रॉब्लेमही फेस करावे लागले असतील. कारण जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करतो तेव्हा व्यक्तीला अनेक काही अडीअडचणीतून पण जावं लागतं. त्याच्यामध्ये एक फॅक्टर महत्वाचा होता की शनी आणि चंद्र हे समसप्तक आहे. सो शनी चंद्र एकत्र किंवा शनी चंद्र समसप्तक हे लोक सर एका कानाचं दुसऱ्या कानाला पत्ता देखील लागत नाही. त्यांचे प्लॅनिंग हे कम्प्लिटली सिक्रेट असतात आणि खरोखरच म्हणजे त्या सिक्रेटीमध्येच ते त्यांच्या त्या गोष्टी, आणि जर एवढे बिझनेस चालवत असतील तर त्या केसमध्ये त्यांना तसं राहणं पण गरजेचं आहे. यात इथं चुकीचं नाहीये. ऍक्च्युली तो इक्वेटरचा ऍक्सिस आहे 1 आणि 7 हा पाहिला तर, आणि तो शनी चंद्राचा आहे. आता इतके बिझनेस करत असताना त्यांचा जर ह्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला की जर त्यांनी फक्त पत्नी बरोबर राहायचं ठरवलं तर ते कसे मूव्ह ऑन करणार आहे? इट नॉट पॉसिबल. कारण भाग्यस्थान, व्ययस्थान आणि तृतीय स्थान हे आपल्या प्रवासाची स्थानं आहे आणि या प्रवासाच्या स्थानामध्ये चर राशी आलेल्या आहेत. सो त्यांना डेफिनेटली त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी प्रवासही करावा लागतो. सप्तम स्थानाचा संबंध शनीशी आलेला आहे आणि चंद्रकुंडलीप्रमाणे पण बघितलं तर तिथे पण चंद्र आणि त्याच्या समोर शनी नेपच्यून आलेला आहे. सो इथे शनी आल्यामुळे त्यांना म्हणजे विवाह सुख नाही असं नाही, पण नाही नाही, विरह जो असं काय आहे नाही. किंवा हा लांब राहावं लागतं कामामुळे, ह्याच्यामुळे, प्रवासामुळे. तर त्या गोष्टी आहेत. कारण तिथे देखील सप्तम स्थानात चांगले मार्क्स आहेत, तिथे पण 32 मार्क्स आहेत आणि शुक्राला पण जे आपले एक पर्टिक्युलर हवेत ते मार्क्स आहेत. त्यामुळे तिथेही प्रॉब्लेम नाही. सगळ्या प्रकारचा लाभ या व्यक्तीला मिळतो. कारण लाभस्थानाला हायेस्ट मार्क्स आहे आणि ते म्हणजे 45 आहेत. आणि दशम स्थान म्हणजे कर्मासाठीच ही कुंडली बनलेली आहे. आणि मला वाटतं अशीच लोक पाहिजे कर्मप्रधान या ह्याच्याने, तेव्हाच ते अग्नितत्वाचा जर विचार केला तर मला ते उत्तरही भेटून गेलं की अग्नितत्वातला राजयोग कारक खरोखरच खूप स्ट्रॉंग असतो. कारण क्रिएशन जे म्हणतो, निर्माण करणं, निर्मिती, ही अग्नितत्वाकडे येते आणि ही व्यक्ती त्यासाठी परफेक्टच आहे. त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्याच गोष्टी सर खूप छान जुळून आल्या आहेत. थँक्यू सर. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला. नाही थांबा तुम्ही. असं आहे की मारवाडी फॅमिलीमध्ये जरी पटत नसेल ना तरी सुद्धा डायव्हर्स होत नाही. 2 ते येस, 3% फार कमी डायव्हर्स आहेत. हे त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. काही ज्ञातीचं ना अंडरस्टँडिंग आहे की ठीक आहे, नाही पटत ना मग ते 4 लोक बसतात आणि मार्ग हे करतात, सल्ला देतात. त्याच्यानंतर जहाँ ना पहुंचे घोडागाडी वहाँ पहुंचे मारवाडी. धंदा धंदा आहे. आपण व्यवसाय बरोबर. करायला घाबरत नाही, आपण व्यवसाय येस. करत नाही. आज तुमचं पुणं अख्खं मारवाड्यांनी काबीज केलेलं आहे. हो सर, राजस्थानी आणि मारवाडी लोक सर. येस. आता ते अख्खं देश, तुम्हाला सांगतो, देश चलाता कोण आहे? अडाणी अंबानी. या देशात चालवतं कोण? अडाणी हा सुद्धा जैन मारवाडी आहे. कळलं? म्हणजे त्या ठिकाणी ते गुजरातचे आहेत, हरकत नाही, पण तिथे जी पॉवर आहे, मनी पॉवर, विल पॉवर जी काय आहे सगळे, ते त्यांच्या हातामध्येच आहे. दुसरी गोष्ट की असे हे लोक जन्माला येतात, त्याच्यानंतर ते बोर्ड ऑफ डायरेक्टर बनतात, एवढ्या मोठे फायनान्समध्ये येतात, चांगल्या चांगल्या बँकिंग याच्यामध्ये मारवाडीचं हे आहे, प्रस्थान आहे चांगल्यापैकी. तर मग तिथे जे काही यश आहे, आज शेअर मार्केट त्यांच्या हातामध्ये आहे, इंडस्ट्री त्यांच्या हातामध्ये आहे, मेटल त्यांच्याकडे आहे. मला दाखवा तुम्ही एकही मराठी मनुष्य मेटलचा व्यवसाय करतो का? नाही करत. येस सर, अगदी बरोबर आहे सर. कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडे आहे. हो, कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडे बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या क्षेत्राशी संबंधित आपण का जात नाही? कारण का की आपल्याला पाठिंबा नाही आहे आणि आपल्याला लोक कर्ज देत नाहीत. त्या लोकांना कर्ज बिनव्याजी मिळतं त्यांच्या कम्युनिटीकडून. त्यांचे लोक उभी करतात सर, आपल्याकडे पाय खेचतात. नाही करत आपल्याकडे. म्हणून तर आपण मागे पड झालो ना. पहिली गोष्ट म्हणजे आपले पायच नाही तर खेचणार काय? पहिली भाग असा आहे. तेच झालंय आता, तर तेही झालंय. कारण आता मुलंच आपली राहिली नाहीत, सगळे तिकडे गेले, सगळे वयस्कर राहिलोय आपण, मग काय. म्हणून बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अशा येतात. बरं पोद्दार मॅडम, मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्हाला जे आता आपण कुंडलीचं जे नकाशा मांडला लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा, त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे?
हो सर, हे पहिल्यांदाच तुम्ही हे सांगितलं. अगदी म्हणजे फिगर काढून म्हणजे ते त्यामुळे ते खूप इझी झालं समजायला पण. आणि त्याप्रमाणे आपल्याला ज्यावेळेस नाही का म्हणजे इक्वेटरला म्हणजे तो की सूर्याच्या समोर सूर्य फिरत नाही तर पृथ्वी फिरत असते सूर्याच्या भोवती आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी घडत असतात. हे इतकं सोप्या पद्धतीने तुम्ही सर सांगितलं. हे आम्हाला कधीही केव्हाही शास्त्री नाही किंवा कुठल्याही याच्यामध्ये असं एक्सप्लेन केलेलं नाहीये सर ते. फक्त हे असं असं आहे आणि हे एवढंच लक्षात ठेवा, दॅट्स इट. ते कसं आलं का आलं ह्याचं उत्तर कधी मिळालं नव्हतं सर. आज त्याची उत्तरं भेटली सर आम्हाला. थँक्यू आणि सो मच सर. ऐनांश बघा. येस सर, अयनांश बद्दल पण सर, अयनांश बद्दल देखील म्हणजे एक असं फक्त कॅल्क्युलेटिव्ह आम्ही शास्त्रीला फक्त कॅल्क्युलेशनच्या ह्याच्याप्रमाणे असं असं आहे आणि या पद्धतीनेच जायचं. पण त्याच्या मागे काय कारण आहे ते इन डेप्थ का आपण कन्सिडर करतो याबद्दल कधी सांगितलं गेलं नाही. की 5:30चा टायमिंग कन्सिडर करतो किंवा का करायचा याबद्दल देखील कधी कुणी विश्लेषण याबद्दल केलं नाही सर. या गोष्टी तशाच राहिल्या होत्या पण त्याच तुमच्याकडनं सर शिकायला भेटल्या सर. बरोबर. मेरिडियन लाईन जी आहे ती 5:30 बिफोर आहोत आपण म्हणून आहे. येस सर. पण तुम्ही पॅरिसपर्यंत गेलात ना तर 1 hour आहे. हो. असं आहे. पण त्या ठिकाणी ह्या सगळ्या ज्याला आपण म्हणतो विज्ञानाच्या गोष्टी आहेत या ज्योतिषाला येणं फार महत्त्वाच्या आहेत. आता आगरतळा आपल्याच देशात आहे पण तिथे सूर्य रात्री 3:30ला उगवतो. पण ते इंडियन स्टँडर्ड टाईम प्रमाणे तिथे तोच टाईम धरतो सूर्योदयाचा. असं आहे. आणि गुजरातला सगळ्यात उशिरा सूर्य मावळतो आणि सगळ्यात उशिरा उगवतो हे पण आहे. हा, हे एक नाही म्हणजे उशिरा उगवतो हे तुमच्याकडनं कळलं सर. येस, हा भाग आहे. आणि तो पट्टा जो आहे ना पूर्णपणे तो कर्कवृत्तांतामधला आहे गुजरातचा. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आता आपण हे घेणारच आहोत सर्वत्र वधचक्र करंट अफेअर्सचं. तर करंट अफेअर्समध्ये मी तुम्हाला शिकवीन त्या ह्याच्यामध्ये काय आहे ते. मग त्या तिथून होणाऱ्या घडामोडी या सायंटिफिकली तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. कळलं? असं आहे. एनिवे, थँक्यू मॅडम. असंच बोलत राहा, इतर लोकांना कळू द्या. फार चांगले चांगले तुमचे हे आहेत विचार ते लोकांना कळले पाहिजेत. आता हळदणकर मॅडम तुम्ही अभिप्राय द्या आणि मग नंतर कुबल मॅडम समारोप करतील. तर एक उत्कृष्ट पत्रिका, सगळीच्या सगळी ग्रह, सगळीच्या सगळे भाव उच्च ग्रहांनी व्याप्त आणि आजचा म्हणजे अगदी 5वी 6वी ते 8वी पर्यंत विषुववृत्त, कर्कवृत्त, अयना हे भाग आपण शिकलेले होतो. पण तरी सुद्धा ज्या गोष्टीचा विशेष उपयोजन केलं जात नाही त्या गोष्टी आपोआप विस्मरणात कशा जातात. आणि आता पुन्हा ज्योतिष शिकताना तुम्ही वारंवार एक्सिसवर पडलेले ग्रह कसे प्रभाव करतात हे आतापर्यंत खूप वेळा ऐकलं होतं. पण त्याचं बेसिक काय त्याच्या मागे आहे, काय त्याच्या मागे हे दडलेलं आहे रहस्य, त्याचा उलगडा झाला. त्यामुळे सगळ्यांच्या कन्सेप्ट आज जास्त चांगल्या क्लिअर झाल्या. पत्रिकेबाबत आता माधुरी मॅडमने खूपच चांगलं विश्लेषण आपण तर केलंच, त्याच्यात काही वादच नाही. पण फार चांगलं हो, त्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. त्यामुळे तो ऐकण्यातही एक वेगळा आनंद वाटतो आणि काहीतरी नवीन मिळाल्याचाही आनंद असतो. त्यामुळे त्यांचं म्हणजे पृथ्वी तत्वाचे ग्रह, अग्नितत्वाचे ग्रह हे काय काय देत असतात, त्यांचे काय वेगळे वैशिष्ट्य आहे ही त्यांच्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळा जाणवतात आणि ती खरीही आढळतात. म्हणजे मी त्यांनी सांगितल्यानंतर मी त्या दृष्टीने पण विचार करते तर ती बऱ्याचशा अंशाने अभ्यास करून काढलेली तत्व आहेत ती. त्यामुळे ती खरोखर उपयुक्त आहेत. तर इवन आज आणखी एक नवीन मॅडमनी म्हणजे आपण चंद्रापासून पण पत्रिका बघत होतो पण चंद्रापासून पत्रिका बघून तिथूनही राजयोगकारक ग्रह किंवा त्रिकोणातले ग्रह कसे राजयोगकारक ठरतात याचं त्यांनी खूप विश्लेषण चांगलं केलं. आनंद असा आहे सर की आपण ज्या उद्दिष्टाने मोटिवेशन करताय किंवा ज्या उद्दिष्टाने वेगवेगळ्या पत्रिका विद्यार्थ्यांसमोर आणत आहात त्या सगळ्या पत्रिकांचा वापर
विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि तुम्हाला याचा निश्चितच आनंद आहे आणि तुमचं उद्दिष्ट साध्य होतंय याचा आम्हाला आनंद वाटतोय. तेव्हा हे सगळ्यात आणखी एक चांगला मुद्दा आजच्या ह्याच्यात असा दिलात तुम्ही सर, की मंगळ आणि शुक्र हे एकत्र असताना काय करू शकतात आणि ते दोन ग्रह केंद्रात असतील, समसप्तकात असतील, षडाष्टकात असतील तर ते काय परिणामामध्ये घातक हे देऊ शकतात याचा पण चांगला एक परामर्श या पत्रिकेद्वारे तुम्ही घेतलेला आहे. शनी चंद्र हे समसप्तकात असल्यानंतर जातक हा किती आपले निर्णय राखीव ठेवतो किंवा कळू देत नाही, गुपित ठेवतो आणि आयत्या वेळेस त्याचे हे आपल्याला पडसाद दिसत असतात. तर हा मुद्दा तुम्ही बऱ्याच वेळा घेतलेला आहे. पण जेव्हा जेव्हा अशी पत्रिका येते तेव्हा तेव्हा तुम्ही या गोष्टी क्लिअर करत असता. तेव्हा एकूणच सर्वार्थाने म्हणजे एक प्राथमिक विषुववृत्त आणि अयनांश आणि शिवाय ग्रह त्यांची बैठक या सगळ्याच्या दृष्टीने पत्रिका खूपच चांगली अभ्यासासाठी होती. तेव्हा आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. नमस्ते. बोल मॅडम. होय सर सर बोलते. आता खरं तर बोलायला काही नाही, पण मी आपला समारोप करते. सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, तसेच इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आपल्या चव्हाण मॅडम पण आल्या होत्या, आता त्या गेल्या, पण तरी त्यांनाही नमस्कार. आणि आपण म्हणजे तुम्ही तर पत्रिका छान वाचलीच, पत्रिकाही छान आहे नो डाऊट. या दोघी काय त्या तिघी, कोण मिनल भट का कोण, त्या नवीन आहेत आपल्याकडे, पण त्या पण म्हणजे त्या बऱ्याच वेळा त्या बोलतात तेव्हा असं छानच बोलतात. तर सगळ्यांनी छानच सांगितलं सर. तर आता मी काय सांगू तेच मला कळत नाही, पण तरी मी हे बिंदू काढले होते ना, तर ह्याच्यात हा शनी अमात्यकारक आहे बरं का, आणि गुरु आत्माकारक आहे. त्यांचं तर फळ मिळालं, पण शिवाय आता आपण एखादा व्यवसाय करायचं म्हटल्यावर संघटन कौशल्य छान हवं ना. तर हा म्हणजे शनी एक्झॅक्ट त्या संघटित बिंदूवरच आलाय. मला एवढंच फक्त सांगायला म्हणजे छान वाटलं. बाकी तर आता सगळं आपण दशा अंतरदशा पण त्या आपल्या सायली कुलकर्णींनी पण सांगितलं, ते म्हणजे छानच आले. कारण ह्या जातकाला म्हणजे असं आपण म्हणतात ना, बरोबर त्या तरुण काळातच ते 25, 26, 27ला ते राज, मानस, अभिषेक असे म्हणजे बिंदू पण. आणि तुम्ही बोलता बोलता म्हणाला की हा जातक मारवाडी आहे. ह्या लोकांना माहित नाही काय की म्हणजे ह्यांचं अगदी छोटा जरी मुलगा, म्हणजे मी जिथं राहत होते ना, बरेच आसपास म्हणजे मारवाडीच लोक होते, पण ते 10-12 वर्षाचे मुलं पण म्हणजे असं काय म्हणायचं, असं प्रोफेशनली त्यांचं टॉकिंग जे असतं ना ते. नाहीतर आपण आपलं काय असं नाही, जाऊ दे आता, आपल्याच लोकांना वेड काय म्हणायचं. कारण पण क्षत्रिय आहोत ना आपण, कमीत कमी संरक्षणाचं तर काम केलेलं आहे ना. तर अतिशय उत्तम सर पत्रिका, म्हणजे छानच आहे नो डाऊट. आता परत परत तेच सांगण्यात काही मला म्हणजे काही छान मजा नाही येते, म्हणून खूप सुंदर. आणि तुम्ही अजून हे घ्या, म्हणजे आम्हाला खूप छान शिकायला मिळतं. कारण आज पण हे तुम्ही असं म्हणजे परत तुम्ही म्हणाल की सांगत नाही, पण जे सुरुवातच केली ना, म्हणजे कसं लग्नेश लग्नात, मग धनेश म्हणजे उच्चीचा, मग त्याच्यानंतर हा परत पराक्रमेश पण लग्नात आला. शिवाय त्या पराक्रमात हा शनी म्हणजे षष्टेश आणि सप्तमेश असून तो उच्चीचा झाला. मग नंतर राहू जरी आहे चतुर्थात, त्याने थोडंसं काय चांगलं पण त्यांना अप्स अँड डाऊन दिले, पण तो शुभ अंशात आहे त्यामुळे तो चांगला आहे ना. पण राहू जिथे बसलाय तर त्याचा मालक म्हणजे मंगळ, तो पण लग्नात आला. म्हणजे हे असं ह्या व्यक्तीला म्हणजे जे विल पॉवर आणि असं कणखर व्यक्तिमत्व जे मिळाले ते ह्या म्हणजे त्याची रास मंगळ आणि लग्नी मंगळ सूर्य सगळे आले. म्हणजे अप्स अँड डाऊन तर येतातच, पण एखादा जसं कोलमडून पडतो ना, तसा हा नाहीच, पडणार नाही, पडलाय नसेल आणि ह्याच्या पुढे पण नाही. म्हणजे असं हे असं खूपच छान सर, अतिशय उत्तम. हा गुरु उग्रांशात थोडा आहे तर झालं असेल कमी जास्त नो डाऊट, म्हणजे मुलांच्या बाबतीत किंवा काय व्हॉटेवर, पण तो उच्चीच आहे, चांगलाच आहे. चंद्र पण चांगला चाललेला आहे. चंद्र शनी आता समसप्तक आहे, तर तिथे पण थोडे फार गडबड झाली असेल, नाही असं नाही, पण तर सर अतिशय उत्तम पत्रिका, म्हणजे सुपर ऍडव्हान्स. माझ्याकडे शब्दच नाही आहेत,
पण तरी सुद्धा मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हेड्स अप टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू. असं आहे की विज्ञान फार महत्वाचं आहे. हा, आणि ते तुम्ही सगळ्यात पहिलं, आता त्यांनी सगळ्यांनी हे केलं, पण ते तर इतकं सुंदर, म्हणजे असं मला थोडा वेळ काय वाटलं माहितीये का, आपण जॉग्रफीच्या क्लासला बसलो, पण ते जॉग्रफी तुम्ही आपल्या म्हणजे ज्योतिषशास्त्रात पण कसं हे करायचं, इतकं छान ते लॅटिट्यूड लँगिट्यूड, म्हणजे हे आम्ही आमच्या लहानपणी शिकलो आहोत, पण ते इथे कसं वापरायचं, म्हणजे ते तुम्ही आपण कसे मागे आहोत 5.5 तास ह्याचं, ते पण खूप छान आहे ना अक्षर. आणि ती पृथ्वी म्हणजे तुम्ही ती फिगर लावली ना, तर ती पण म्हणजे अगदी कललेली आहेच आहे, आपण असं शिकलोय, पण ते असं म्हणजे काय म्हणायचं, काय फिगरच्या रूपात तुम्ही शिकवल्यामुळं ते पण आमचं क्लिअरन्स म्हणजे सगळ्यांचाच खूप छान झालं सर. थँक्यू सर. थँक्यू ऑल. थँक्यू. धन्यवाद. नमस्ते.